मुलांनो, एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. जर तुम्हाला आमचं कंटेंट आवडलं असेल तर सबस्क्राईब, शेअर अँड लाईक. आज आपण म्हणी अशा बहुगुणी या इयत्ता 9वीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील प्राध्यापक मुक्ता गरसोळे कुलकर्णी यांच्या पाठातील प्रश्नोत्तरे पाहणार आहोत. हा भाग दुसरा आहे. पहिल्या भागात आपण काही प्रश्न सोडवलेले आहेत. उर्वरित प्रश्न उत्तर, मोठे प्रश्न उत्तर आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. तर चला सुरू करूया. सर्वात प्रथम आपण सोडवूया काही अधिक प्रश्न, एक्स्ट्रा क्वेश्चन्स, त्यानंतर मोठे प्रश्न उत्तर. खालील उद्गार कोणी व कोणास उद्देशून काढले आहेत? 1. अरे तू नुसतेच तूप आणलेस, तेल कुठे आहे? उत्तर. हे उद्गार व्यापाऱ्याने त्याच्या नोकरास उद्देशून काढले आहेत. 2. त्यांचे नाक दाबा म्हणजे आपोआप तोंड उघडतील आणि काय ते कळेल. हे उद्गार एका हुशार माणसाने सासरेबुवांना उद्देशून काढले आहे. अचूक पर्याय निवडून पुढील विधाने पूर्ण करून पुन्हा लिहा. 1. कोल्हा शेतातून फिरत असताना त्याला अचानक डॅश. पर्याय आहेत. 1. द्राक्षाचा वेल दिसतो. 2. काकडीचा वेल दिसतो. 3. भोपळ्याचा वेल दिसतो. आणि 4. पडवळीचा वेल दिसतो. आणि यातील योग्य पर्याय आहे 1. द्राक्षाचा वेल दिसतो. 2. अनेक म्हणीमुळे आपली मराठी भाषा केवढी तरी डॅश. 1. समृद्ध झाली आहे. 2. महान झाली आहे. 3. उत्स्फूर्त झाली आहे. 4. सम्मानित झाली आहे. आणि याचे योग्य उत्तर आहे समृद्ध झाली आहे. 3. जावई बापूचे नाक दाबताच आपोआप तोंडातल्या चिवड्याच्या रूपाने जावई बापूचा डॅश. पर्याय आहेत. 1. प्रामाणिकपणा उघड झाला. 2. दानशूरपणा उघड झाला. 3. भित्रेपणा सर्वांपुढे उघड होतो. 4. हावरटपणा सर्वांपुढे उघड होतो. यातील योग्य पर्याय आहे हावरटपणा सर्वांपुढे उघड होतो. 4. अतिशहाणा त्याचा डॅश. 1. हात रिकामा. 2. खजिना रिकामा. 3. बटवा रिकामा. 4. बैल रिकामा. यातील योग्य पर्याय आहे पर्याय 4, बैल रिकामा. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. 5. ते स्वतःच स्वयंपाकघरात जातात, अंधारात कसे बसे डॅश. पर्याय आहेत. 1. पिशव्या धुंडाळतात. 2. खण धुंडाळतात. 3. डबे धुंडाळतात. 4. कपाटे धुंडाळतात. आणि यातील योग्य पर्याय आहेत पर्याय 3, डबे धुंडाळतात. आता पाहूया पाठ्यपुस्तकातील मोठे प्रश्नांची 4-5 वाक्यात लिहा या प्रश्नाची उत्तरे. खालील प्रश्नांची उत्तरे 4 ते 5 वाक्यात लिहा. 1. चोराचा शोध घेताना लोक कसे फसतात? उत्तर. एका घरात चोर चोरी करून पळून जात असतो. तेवढ्यात कोणीतरी त्याला पाहते व आरडाओरड करण्यास सुरुवात करणार. एवढ्यात तो चोर एक युक्ती करतो. आरडाओरडा झाल्यावर लोक जमा होऊन आपल्याला पकडतील म्हणून तो स्वतः चोर चोर म्हणून ओरडायला लागतो. जो स्वतः चोर चोर म्हणून ओरडतोय तोच कसा चोर असेल असा विचार करून तो चोर नाही असे लोक समजतात व ते फसतात. प्रश्न 2. कोणत्या युक्तीने जावई बापूचा हावरटपणा सर्वांपुढे उघड झाला? उत्तर. एकदा एक जावई बापू सासूरवाडीला गेले असता मध्यरात्री त्यांना जाम भूक लागते. सासूरवाडीत एवढ्या रात्री कोणाकडे खायला मागणार म्हणून ते स्वतःच स्वयंपाकघरात जाऊन डबे धुंडाळतात. त्यांच्या हाती चिवड्याचा डबा लागतो. घाईघाईने ते चिवड्याचा बकाणा तोंडात भरतात. एवढ्यात सासरेबुवांना पाहून ते तोंड तसेच बंद ठेवून हावभाव करायला लागतात. सासरेबुवा घाबरून सर्वांना गोळा करतात. काय करावे कोणालाच कळेना. शेवटी एक हुशार माणूस युक्ती सांगतो. त्यांचे नाक दाबा म्हणजे आपोआप तोंड उघडतील आणि काय ते कळेल. त्याप्रमाणे जावई बापूचे नाक दाबताच आपोआप तोंडातल्या चिवड्याच्या रूपाने जावई बापूचा हावरटपणा सर्वांपुढे उघड झाला. धन्यवाद.